टॅडन भावड्या कसं मास्तर म्हणीन तसं. चल, अशा टाईपचं एक गणित येत असतं परीक्षेला नेहमी. इथं बघ बारकाईच्या मध्ये बी प्रकार वेगवेगळे बरं काय. पहिल्या प्रकारामध्ये काय होतं माहितीये का, दोन एक समसंख्या होती आणि एक विषम होती. पण आता जर पाहिलं असं आपल्याला सम फाइंड करायची, पण अंक काय दिलेले बघ, हे पण विषम आहे आणि हे पण विषम आहे, म्हणजे ऑड नंबर आहे. कळालं का तुला? चल मग अशा टायमाला काय करायचं माहितीये का, संख्या तर फाइंड करायची सम, पण डिजिट काय दिलेत तुम्हाला, विषम दिलेत, म्हणजे ऑड नंबर दिलेत. तर काय घाबरायचं नाही. या डिजिटला जे दिलेली संख्या आहे त्याला सम मध्ये म्हणजे इवन नंबर मध्ये कन्वर्ट करायच्या. म्हणजे कसं करणार रे भाऊ, याच्यामध्ये एक ऍड करायचा, याच्यातला एक इकडे ऍड करायचा. मग संख्या काय होते रे, 19 9 आहेत, त्याच्याऐवजी काय होईल रे, 19 झाला 20 आणि 9 मधून एक गेला किती राहिले 8, असं येणार. कळालं का तुला? मग काहीच नाही, आपला जो फॉर्म्युला आहे तेच आहे. त्या नंबर मध्ये या संख्येची दुप्पट करायची. बघ 20 ला 20, अधिकला अधिक, 8 गुणिले 2 आहे का नाही, 20 आणि 8 2 किती झाले रे 16. म्हणजे काय आलं उत्तर भावड्या, 36. हुशारी का नाही तायडे? महिमाय म्हणायची मग पोरग लहानपणापासून लय हुशारी, पण मुलाला काही घंटा येत नव्हतं भावड्या. चल मग गपकन. चल, इथं पण 21 आणि 5 आहेत. मग 21च्या जागी काय होणार रे भाऊ, एक वाढून 22. इकडे काय होणार रे, प्लस 5 एक कमी किती होणार 4, 4 दोन्ही किती होणार रे 8. म्हणजे 22 आणि 8 किती आलं उत्तर गपकन 30. आता मात्र माझ्या भावड्या 100% कळालं असं. चल मग तू याचं गपकन उत्तर काढणार, खपकन कमेंट मध्ये मग भावड्या पण फेकणार, मग ताडी सुद्धा फेकणार. ऑप्शन देऊ का? चल बघ, ये घे मग, ये 30, बी 32, सी 34 आणि डी 36. चल मग फेक उत्तर गपकन.